सुनेत्रा पवारांचा काँग्रेसकडून गुंगी गुढी असा उल्लेख. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका. हे लोक अतिशय खालच्या दर्जाचे आहेत. काँग्रेसकडून सुनेत्रा पवार यांचा असा उल्लेख केलेला दिसून येत आहे. महाराष्ट्र काँग्रेसने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उद्देशून गुंगी गुढी असा शब्द वापरल्यामुळे ही टीका चुकीची आहे. हा शब्द योग्य नाही असं म्हणत सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते पक्षाच्या कार्यालयात घुसले. तरुण नेते सूरज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील 10 ते 20 कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयात घुसून काँग्रेस विरोधी घोषणा देऊन सुनेत्रा पवार यांच्याबद्दल टीकेचा निषेध नोंदवला. दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत प्रतिक्रिया दिली. काँग्रेस लोक अत्यंत खालच्या पातळीचे राजकारण करत आहेत. हे राजकारण लोक उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा उल्लेख काँग्रेसकडून गुंगी केला असल्यामुळे मुख्यमंत्री यांनी त्यांची बाजू घेत हे लोक लयच खालच्या पातळीचं राजकारण करून अतिशय कुठल्याही दर्जाला जाऊ शकतात. कोणी विचारत नाही. चर्चेत राहण्यासाठी हे सगळं चाललं आहे. बदनाम हो तो क्या हुआ, नाम तो हुआ, अशी यांची विचार करण्याची पद्धत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात संस्कृतीत इतक्या खालच्या स्तराला जाणारे हे लोक आहेत. सुनेत्रा पवार अजून किती दिवस गुंगी गुढ्या बोलून राहणार असे सवाल काँग्रेस पक्षाने त्यावर केला. एक्स पोस्टमधून विचारला गेला असता मात्र त्यांनी कामाच्या माध्यमातून टीकाकारांना उत्तर दिले. सुनेत्रा पवार कधी उत्तर देणार असा सवाल काँग्रेसने विचारला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसने अतिशय खालच्या स्तरावर जाऊन असे बोललेले आपल्याला पटत नाही असे सांगत त्यांनी समाचार घेतला. आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर विसरू नका आणि लाईक करून कमेंट्समध्ये नक्की सांगा सुनेत्रा पवार यांच्याबद्दल महत्त्वाच्या. तर धन्यवाद.